नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वी स्कॉलरशिप गणित विषयाचा पहिल्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तो घटक आहे संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये पहिला संख्येचा प्रकार आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या आणि रोमन संख्या चिन्हे. यामध्ये पहिल्या घटकाचा अभ्यास करू. समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजेच ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी उरत नाही, अशा संख्येला आपण समसंख्या म्हणतो. त्याच्यानंतर समसंख्या कशी ओळखली जाते, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला आपण समसंख्या म्हणू शकतो. त्याच्यानंतर सर्वात लहान समनैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात लहान समनैसर्गिक संख्या 2 आहे. किती आहे? 2. आता दुसऱ्या संख्येचा प्रकार बघूया, विषम संख्या. कोणती संख्या? विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हटलं जाईल, की ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यानंतर बाकी 1 उरते, अशा संख्येला आपण काय म्हणायचे? विषम संख्या म्हणायचे. आता विषम संख्या कशा ओळखल्या जातील, तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणू शकतो. त्यानंतर सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या 1 आहे. किती आहे? 1. त्याच्यानंतर क्रमवार समसंख्या या 2च्या पटीत वाढत असतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अशा पद्धतीने अनंत. त्याच्यानंतर क्रमवार विषम संख्या देखील क्रमवार विषम संख्या देखील 2च्या पटीत वाढत जातात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 अशा पद्धतीने अनंत. त्याच्यानंतर तीन क्रमवार सम तसेच विषम संख्येमध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक हा नेहमी किती असतो? 4 असतो. उदाहरणार्थ आपण 8, 10, 12 या 3 समसंख्या घेतल्या, तर याच्यातील सर्वात लहान समसंख्या 8 आहे आणि सर्वात मोठी समसंख्या 12 आहे. तर 12 आणि 8 या समसंख्येतील फरक 4 येतो. तसंच आपण 3 क्रमवार विषम संख्या घेतल्या, तर त्या असतील 11, 13, 15. याच्यातील सर्वात लहान 11 आहे, सर्वात मोठी 15 आहे. तर 15 वजा 11 यांचा फरक किती आहे? 4. पुढचा पॉइंट. कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज. बघा, कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज एक समसंख्या असते. बघा मग उदाहरण पाहू आपण. उदाहरणार्थ 3 अधिक 5 यांची बेरीज 8 येते, म्हणजे या 2 विषम संख्या आहेत, परंतु यांची जी बेरीज येत असते ती येत असते 8. तसेच 2 विषम संख्यांचा गुणाकार. उदाहरणार्थ 3 गुणिले 5 यांचा गुणाकार किती मिळणार आहे? 15. म्हणजे इथं आपल्याला ह्या 2 विषम संख्या होत्या आणि त्यांचा गुणाकार किती मिळाला? 15. आणखी उदाहरण पाहायचं झालं तर 7 गुणिले 9 या 2 विषम संख्या आहेत. या 2 विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्याच येणार आहे. 7 9 63. आता संख्यांचा 5वा प्रकार पाहायचा आहे आपल्याला. तो आहे मूळ संख्या. मूळ संख्यामध्ये आपल्याला मूळ संख्या कशाला म्हणायचे हे अगोदर पाहायचे. ज्या संख्येचे 1 व 30 संख्या हे 2च विभाजक असतात, अशा संख्येला मूळ संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ 2 या संख्येला फक्त 2 आणि 2 या संख्येला 1 यानेच भाग जातो. याला आपण काय म्हणायचे? मूळ संख्या म्हणायचे. आता अशा आपल्याला 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 23, 29 या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31, 37 या मूळ संख्या आहेत.
41 ते 50 यामध्ये 41, 43, 47 या मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53, 59 या मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61, 67 या मूळ संख्या आहेत. 71 ते 80 यामध्ये 71, 73, 79 या मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83, 89 या दोन मूळ संख्या आहेत. 91 ते 100 यामध्ये 97 ही एक मूळ संख्या आहे. अशा आपल्याला 1 ते 100 यामध्ये टोटल 25 मूळ संख्या येतात. किती मूळ संख्या येतात? 25. तर आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतील? तर आपल्याला त्याचं उत्तर लिहायचे 25. त्याच्यानंतर आपल्याला असं विचारलं जातं की 1 ते 100 या मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 100 या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला मिळते 1060. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मूळ संख्यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर मूळ संख्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. तर 101 ही 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आणि 997 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. त्यानंतर 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत की त्यांच्यातील अंकांची अदलाबदल केल्यानंतर आपल्याला नवीन मिळणारी संख्या ही मूळ संख्या मिळते. उदाहरणार्थ आपण 11 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या परत 11 ही मूळ संख्या मिळते. त्याच्यानंतर 13 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला मिळणारी मूळ संख्या कोणती मिळते? 31. त्याच्यानंतर 17 या मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी नवीन मूळ संख्या 71 मिळते. त्यानंतर आपल्याला 31 या मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी नवीन मूळ संख्या 13 मिळते. त्याच्यानंतर आपल्याला 37 या मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी नवीन मूळ संख्या 73 मिळते. त्यानंतर 71 या मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर नवीन मिळणारी मूळ संख्या 17 मिळते. त्याच्यानंतर 73 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी नवीन मूळ संख्या कोणती मिळते? 37. पुढे 79 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी नवीन मूळ संख्या मिळते 97 आणि 97 या मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर नवीन मिळणारी मूळ संख्या मिळते 79. अशा 11 ते 100 मध्ये टोटल 9 मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर नवीन मिळणारी संख्या ही मूळ संख्या मिळत असते. पुढचा प्रकार आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? की ज्या संख्या मूळ संख्या नाहीत अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 4, 6, 8, 10, 98, 99 या संख्या संयुक्त संख्या आहेत. परंतु संयुक्त संख्येची आपण जर वैशिष्ट्ये पाहिली तर याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंत टोटल 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये टोटल 74 संयुक्त संख्या आहेत. 4 ही सर्वात लहान धनसंयुक्त संख्या आहे. 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. 10 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या आहे. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या आहे. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज केली तर 3989 येते. 1 ते 100 यापर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज जर केली आपण तर ती येते 3989. पुढचा संख्येचा प्रकार पाहायचा आहे आपल्याला जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणायचे? की ज्या मूळ
ज्या दोन मूळ संख्यामधील फरक ज्या दोन मूळ संख्यामधील फरक हा 2 असेल, ज्या दोन मूळ संख्यामधील फरक हा 2 असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. त्यांनाच जोडमूळ संख्या म्हणतात किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. अशा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामधील जोडमूळ संख्यांच्या टोटल 8 जोड्या आहेत. टोटल किती जोड्या आहेत? 8. त्याच्यामध्ये पहिली जोडी आहेत 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 ते 61, 71 ते 73 अशा आपल्याला टोटल 8 जोड्या मिळतात. मग आपल्याला जर त्याच्यातील फरक पाहिला तर 5 - 3 2, त्याच्यानंतर आपल्याला 7 वजा 5 फरक आला 2, 13 वजा 11 फरक आला 2, त्याच्यानंतर 19 वजा 17 फरक आला 2. ज्या अशा 8 जोड्या आहेत तर त्या 8 जोड्यामधील फरक जो असतो तो किती येत असतो? 2. अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणायचे. त्याच्यानंतर येतं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कोणाला म्हणायचे? की ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणायचे किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणायचे उदाहरणार्थ 15 व 16 याला पहा, एक सोडून दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. म्हणून या संख्यांना आपण म्हणायचे सहमूळ संख्या. उदाहरणार्थ 25 आणि 26 याचा जर विचार केला तर आपल्याला बघा, एक शिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने आपल्याला याला भागता येत नाही. म्हणून आपण या संख्यांना काय म्हणतो? सहमूळ संख्या. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज केली, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला ती मिळते 55. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज केली तर ती मिळते 30 आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज केली तर ती मिळते 25. आपल्याला हे पाठ असलं पाहिजेत की 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज येते 55, 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज येते 30 आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज येते 25. जर हे पाठ असेल तर आपण कोणत्याही संख्येची बेरीज काढताना या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत असतो. आता पहा, त्याच्यामध्ये आपल्याला 51 ते 60 या दशकामधील संख्यांची बेरीज काढायची असेल तर आपण कशी काढू शकतो? आता 51 ते 60 या दशकामधील संख्यांची बेरीज काढायची असेल तर आपण 51ला 50+1 लिहू शकतो, 52ला 50+2, 53ला 50+3, 54ला 50+4, असंच आपण 59ला 50+9 आणि 60ला 50+10 लिहू शकतो. तर पुढे पहा, आपल्याला यांची ॲडिशन करायची असेल, बेरीज करायची असेल तर ही एक टर्म पकडा, 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 अशा टोटल 10 टर्म पकडा. तर या 10 टर्ममध्ये 50 हे किती वेळा आलेलं आहे? 10 वेळा. म्हणून आपण 50 × 10 घ्यायचे आणि मग उरलेल्या टर्म्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांची बेरीज स्वतंत्र करायची. म्हणजेच 50 × 10 500 आणि 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपली पाठच आहे, ती आहे 55. मग 500 + 55 उत्तर आलं 555. लक्षात आले? आपल्याला त्याच्यासाठी 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असली पाहिजेत?
55 ही माहीत असली पाहिजेत. त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही 30 आहे हे माहीत असलं पाहिजेत. आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज 25 आहे हे माहिती असलं पाहिजेत. त्याच पद्धतीने आपण दुसरं एक्झाम्पल बघू. त्यामध्ये 51 ते 60 या दशकातील समसंख्यांची बेरीज म्हटले. मग समसंख्या कोणत्या येतात? 52, 54, 56, 58 आणि 60 अशा किती समसंख्या येतात? 5 समसंख्या येतात. मग 5 समसंख्यांना आपण अशा पद्धतीने लिहायचे: 50+2, 50+4, 50+6, 50+8, 50+10. तर याच्यामध्ये 50 हे किती वेळा आलेलं आहे? 5 वेळा. म्हणून आपण सुरुवातीला घ्यायचे 50 गुणुले 5 आणि उरलेल्या अंकांची बेरीज करायची. मग आपण मगाशीच पाहिलेलं आहे की 1 ते 10 यामधील समसंख्यांची बेरीज ही किती असते? 30 असते. किती असते? 30. म्हणून आपण 50 गुणिले 5 250 आणि 1 ते 10 यातील समसंख्यांची बेरीज 30. म्हणून 51 ते 60 दशकातील समसंख्यांची बेरीज झाली 280. त्याच्यानंतर अशाच पद्धतीचं विषम संख्यांच्या बेरीजचं एक्झाम्पल पाहिजे. 51 ते 60 या दशकातील विषम संख्यांची बेरीज. 51 ते 60 या दशकातील विषम संख्यांची बेरीज. मग आपल्याला 51 ते 60 मध्ये कोणत्या विषम संख्या येतात? 51, 53, 55, 57 आणि 59 अशा 5 विषम संख्या येतात. मग त्या 5 विषम संख्याला आपण असं लिहिलं: 50+1, 50+3, 50+5, 50+7 आणि 50+9. तर आपल्याला असे टोटल किती 50 मिळाले? तर 5 50 मिळाले. म्हणून 50 गुणुले 5 आणि 1 ते 10 या विषम संख्यांची बेरीज पाहिली तर ती आहे 25. म्हणून 250 अधिक 25 तर विषम संख्यांची बेरीज आली 51 ते 60 मधील 275. अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकटमध्ये उत्तर काढायचं आहे. आपल्याला टोटली बेरीज करत बसायचं नाही, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जास्त जाणार आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 831 ते 840 या दशकातील संख्यांची बेरीज. 831 ते 840 या दशकातील संख्यांची बेरीज. मग आपल्याला ती कशी काढायची पहा. 831 ते 840. मग आपण याला कसं लिहायचं पहा, लक्ष द्या. आपण याला कसं लिहायचं? 830 अधिक 1 अधिक 830 अधिक 2, 830 अधिक 3. अशाच पद्धतीने 830 अधिक 9 आणि 830 अधिक 10 अशा पद्धतीने मांडायचे. आता याच्यामध्ये 830 हे किती वेळा आलेत? 10 वेळा आलेत. 830 हे किती वेळा आलेत? 10 वेळा. म्हणून आपण इथे घ्यायचे 830 गुणुले 10 आणि प्लस 1 ते 10 या संख्यांची बेरीज. मग 1 ते 10 या संख्यांची बेरीज कशी लिहायची? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक किती? 9 अधिक 10 यांची बेरीज आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. 830 गुणिले 10 8300 अधिक 1 ते 10 यांची बेरीज असते 55. म्हणून आपल्याला उत्तर आलं 8355. अशा सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. यानंतर या टॉपिकचा राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.